आजारातून उठलेल्या व्यक्तीला हे लोणचं खायला दिल्यास अन्नावरची उडालेली त्याची वासना काही अंशी कमी होते आणि तोंडाला छान चव येते. तर लिंबाच्या लोणच्यामुळे पचनक्रियाही सुधारते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही सुधारते. तर अशी ही आपली झटपट लोणच्याची रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर हे रसरशीत असं लिंबू मिरचीचं मिक्स लोणचं बनवून एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि हे 10 ते 15 दिवसांनी मिक्स करत राहा. पूर्ण भरणी खालवर करून अशी छान अशी मिक्स करून घ्यायची. पूर्ण आपलं लोणचं मिक्स झालं पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही लोणचं साठवून बनवून ठेवू शकता. तर जास्त काळ टिकतं, बुरशी वगैरे लागत नाही. तर हे लोणच्याची रेसिपी आपण चला सुरुवात करूया. तर हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर इथं 6 ते 7 लिंब घेतलेले आहेत. छान अशी रसाळ लिंब घेतलेली आहेत आणि हे पातळ सालीची लिंब आहेत. तर 10 ते 15 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि लिंब आणि मिरच्या स्वच्छ अशा धुवून कोरड्या कपड्याने पूर्ण अशी कोरडी करून घेतलेली आहेत. तर मिरच्याची देठ वगैरे काढून घेतलेली आहेत, कारण आपलं लोणचं जास्त काळ टिकतं देठ वगैरे काढून घेतले तर. आणि थोडाही ओलसरपणा ठेवायचा नाही लिंबाला किंवा मिरचीला, नाहीतर लोणच्याला बुरशी लागू शकते. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता इथं मिरची घेतलेली मी मिरचीचे असे थोडेसे असे काप करून घेत आहे मी. तर असे बघू शकताय तुम्ही तिरकस काप केलेले आहेत. तर असे तिरकस काप मी केलेले आहेत. यामध्ये मसाला वगैरे व्यवस्थित जातो मिरचीमध्ये आणि आपलं लोणचं लवकर मुरतं आणि चवीलाही छान लागतं. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला छोटे मोठे कसे तुम्ही काप करू शकता. एका मिरचीचे 4 काप केले तरी चालतील, पण मी या प्रकारे केलेले आहेत. तर बघू शकता आपल्या सर्व मिरचीचे असे काप करून घ्यायचे आहेत. तर आपल्या मिरचीचे काप झालेले आहेत बघा करून सर्व असे. तर आता आपल्याला लिंबाचे काप करून घ्यायचे आहेत. तर आता एका लिंबाच्या आपल्याला 8 फोडी बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व फोडी आपल्या एकसारख्या बनतील. तर बघा मी लिंबाच्या 8 फोडी करून घेत आहे. तर यातील एक लिंबू मी बाजूला काढून ठेवलेला आहे, कारण नंतर आपल्याला आपल्या पूर्ण लोणच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे, कारण त्यामुळे लोणचं रसरशीत छान असं कोरडं पडत नाही, छान असं रसरशीत राहतं. त्याच्यामुळं आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे. तर आता सर्व हे 5 ते 7 लिंब आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि यातील बिया काढून घ्यायच्या आहेत, कारण बियामुळे लोणचं खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे बिया काढायच्या आहेत आणि बिया असल्यावरनं लोणचं कडवटही होऊ शकतं, म्हणून बिया काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकताय मी असे कट करून घेत आहे. याचे 8 भाग करून घेत आहे. तर ही लोणच्याची रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलवर माझ्या नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आपलं छान असं लिंबू कट करून झालेले आहेत. तर आपल्याला हे लिंबू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय मी आता हे लिंबू कट करून झालेले आहेत. तर याचे आपल्याला काप करून घेतलेले आहेत ना, तर याच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. तर चाकूच्या साहाय्याने मी बिया काढून घेत आहे याच्या. तर याच्या बिया काढून घेते. या पद्धतीने तुम्ही लोणच्याची रेसिपी बनवली ना, तर खूप छान चवीलाही होईल आणि जास्त काळ टिकेल. तर नक्की करून पहा तुम्ही. तर बघा झटपट अशी आपली रेसिपी आहे. तर आपल्या बिया काढून झालेल्या आहेत सर्व लिंबांच्या. तर आता आपल्याला एक स्वच्छ धुवून असा कोरडा करून घेतलेला एक बाऊल घ्यायचा आहे. तर त्या बाऊलमध्ये सर्व मी या लिंबाच्या फोडी आहेत ते टाकून घेणार आहे. तर बाऊल पूर्ण कोरडा आहे, तर थोडाही ओलसरपणा नाही ठेवायचा. तर या बाऊलमध्ये आता टाकून घेते मी सर्व लिंबांच्या फोडी. तर यामध्ये आपल्याला मिरच्या देखील टाकून घ्यायच्या आहेत लिंबांच्या फोडीमध्ये. तर मिरच्या पण टाकून घेतल्या आणि यामध्ये आपल्याला आता हळद पावडर टाकून घ्यायची आहे. तर 1 मोठा चमचा मी हळद पावडर टाकून घेत आहे लिंबांच्या लोणच्यामध्ये. तर पूर्ण असं पसरवून टाकलेले आहे हळद पावडर. आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर 1 मोठा चमचा मी मीठ टाकून घेणार आहे. तुमच्याकडं काळं मीठ असेल तर काळं मीठ टाकलं तरी चालेल.
लोणच्याला जास्तीचं मीठ असेल ना तर लोणचं छान मुरतं, लवकरही मुरतं आणि जास्त काळ टिकतंही. तर या छोट्या छोट्या टिप असतात लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी. आणि यामध्ये मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे. तर मी 1 मोठा चमचा मोहरीची डाळ घालून घेतली आहे. तर या लोणच्याला आपल्या जास्त मसाला वगैरेही घातलेला नाही. जो घरात उपलब्ध असतो तोच कमी मसाल्यामध्ये आपलं झटपट असं लोणचं बनवून तयार होतं. तर यामध्ये मी 1 चिमूट हिंग पावडर घातलेली आहे आणि लोणचं आपलं हातानेच मिक्स करून घेते. कारण हाताने मिक्स केलं ना की सर्व लोणच्याच्या आपल्या लिंबाच्या फोडीला मसाला लागतो आणि आपल्या हाताच्या उष्णतेमुळे लोणचं लवकर मुरतंही आणि छान असं आंबट बनतं. तर हाती पूर्ण असं कोरड्या हाताने बनवून मी मिक्स करून घेत आहे हे लोणचं. तर बघू शकताय. तर हे लोणचं मुरल्यावरनं ना तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तुम्ही तेल देखील गरम करून घालू शकता.